राम राम भावना, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आज आपण वैष्णवदेवी मंदिर आकुर्डी पुणे इथे आहेत आपण. ही पार्किंग आहे आणि समोर वैष्णवदेवी धाम इथं धाम लिहिलेलं आहे. बाकी जाऊ आपण आतमध्ये, बाकी दर्शन वगैरे घेऊ. जाऊ, मध्ये रस्ता आहे क्रॉसिंग. बाकी आपण आता इथं आलो, रस्ता क्रॉस केला तर इथं चप्पल वगैरे काढायची. काढू आता चप्पल. बाकी इथं आता अलाउड आहे व्हिडिओ काढायला आपल्याला की नाही आहे माहीत नाही. बाकी इथं श्री शनी चालीसा, शनिदेव आहे तिथं. इकडं हनुमान चालीसा लिहिलं, इथं हनुमानजी. इथं दर्शन घेतलं. आता जाऊ समोर. इथं वैष्णवदेवी धाम पारायण करायला बसलेत महाराज. आपण इथं सगळ्या देवाचे दर्शन घेतले. इथं पण आतमध्ये जायचंय. तर कॅमेरा अलाउड नाही आहे, म्हणजे व्हिडिओ काढायचा अलाउड नाही आहे. तर जाऊ, बाकी दर्शन घेऊ आणि भेटू तुम्हाला वापस तिथंच. भावांनो, आपण दर्शन वगैरे करून आलो. तिथं वरती गेल्यावर म्हणजे वरती गुफा आहे, ते जे तसं बांधलेलं आहे, म्हणजे असं ते दगडाचं बांधकाम वगैरे वाटतं, ते सिमेंटनी वगैरे हे केलेलं आहे. गुफा आतमध्ये गुफा आपण केलेले आहेत. आणि काय आहे तिथं देवीचे मंदिर आहेत वरती. खाली जसं तुम्ही पाहिलं, खाली महादेव होते, महादेवाचं मंदिर आहे. इथं पिंड पण पाहू शकता मोठी. तर आपण दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद घेतला तिथं. वैष्णवदेवी धाम. बाकी वरती परवानगी नव्हती, त्याच्यामुळे वरती व्हिडिओ काढला नाही. परवानगी याच्यामुळे नव्हती, त्यांना विचारलं का नाही का, ते बोलले की तिथं म्हणजे लोक पाया न पडता तिथं फोटो वगैरे काढायला लागतात, मग तशाने गर्दी वाढते. तो विषय असा होता. बाकी काही नाही. त्यांच्याप्रमाणे आपण काही काढला नाही व्हिडिओवरती. तर आता जाऊ आपण स्टेशनच्या अलीकडे आलोत. आपण पलीकडे होतो. तहान वगैरे लागली, तिथं आतमध्ये पाणी वगैरे पिऊन भेटू तुम्हाला.
तर भावांनो आपण तिकडनं आलो. बाकी ते मंदिर पलीकडे आहे. तर आपण जाऊ आता पलीकडं. स्टेशन हे स्टेशन उतरून पलीकडे जाऊ. तर भावांना आपण आलोत. बाकी इथं बोर्ड दिलेलं आहे. इथं कुठून कुठं जाते गाडी. आणि हे स्टेशन इकडं बांधकाम चालू आहे. बाकी काहीतरी नाश्ता करू आता. वडापाव इथं वडापाव खाऊ. तर भावांनो आपण आता घरी चाललो. 6:30 वाजून गेलेत आता. बराच टाईम आपण तिथं बसून गेलो. काही नाही, गार्डन होतं तिथं, माणसं वगैरे होते भरपूर. त्याच्यामुळे काही तिथं काही काढलं नव्हतं. तसं मी माणसात व्हिडिओ काढतो. तशी काही आता माझी भीती वगैरे तशी काहीच म्हणजे उरलेलं नाही आता. तर उद्याचं काय नाही तिथे आता तुम्हाला उद्या सांगतो तसं. बाकी आता घरी जाऊ, जेवण वगैरे करू आणि झोपू. कारण तुम्हाला माहिती आहे आपण किती दिवस झालं झोपलेलं नाही. तर किती दिवस झालं तुम्हालाच माहिती. दोन एक दिवस झाला असं झोपलेलं नाहीत आपण. तर जाऊ आणि झोपू. भेटू तुम्हाला उद्या सकाळी. जय शंभू नारायण.